सन्माननीय शरददादा सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित आमच्या जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय रवींद्र चौधरी साहेब तसेच या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आसते कुचके संतोष नाना खेरे तसेच नारायणगावचे विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ पाटील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित जे बऱ्यापैकी आपल्या 19 गावांमध्ये जे सध्या कार्यरत असलेले आपले सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस पाटील आहेत, तसेच या ठिकाणी जे आपल्या गावामध्ये सामाजिक बांधिलकी जपून जे ग्राम सुरक्षा दलाचं काम पाहतात असे सगळे ग्राम सुरक्षा दलाचे जवान यांचं मी पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. आपला सर्वांना हा जो आपला आजचा प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम घेण्याचा उद्देश आपण मागच्या 2 वर्षापूर्वी एनसीबीला असताना आपल्या परिसरामध्ये जे दरोडे घरफोड्या करणारे जे पारधी समाजाचे जे आरोप होते ते आपण बऱ्यापैकी सगळ्या गँग पकडल्या होत्या आणि त्या जेलमध्ये होत्या. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये चोऱ्या आणि घरफोड्याचं प्रचंड आपण या ठिकाणी नियंत्रण केलं होतं. परंतु मागील 2 महिन्यामध्ये बऱ्याचशा पारणे असतील, श्रीरामपूर असतील, अशा बऱ्याच ठिकाणी ज्या कार्यरत असलेल्या पारधी समाजाच्या गँग होत्या या ठिकाणी जामिनावरती बाहेर आलेल्या आहेत आणि त्यामुळे सध्या पुन्हा एकदा चोऱ्या आणि घरफोड्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या ठिकाणी मला सांगायला तुम्हाला महत्वाचं जंगल लक्ष वेधू इच्छितो की यापुढे देखील जर आपल्याकडे ग्राम सुरक्षा दल खूप ऍक्टिव्ह होतं, परंतु सध्या बिबट्याची भीती असल्यामुळे बरेच लोक काही जागे असतात, परंतु त्यांना बाहेर पेट्रोलिंग करण्यामध्ये थोडंसं अडचण निर्माण होतं. परंतु आता पोलीस स्टेशनला 2 4 व्हीलर आणि बाकी 1 मोटरसायकल आहे. परंतु आपल्या एरिया जर बघितलं तर अगदी कुरण फाट्यावरून ते इकडे खाली कावळ पिंपरी आहे आणि इकडे आपल्या रिलायन्स बायपासच्या पुढे जो इसारचा पेट्रोल तिथून 14 नंबर पर्यंत आहे. इकडे कारखाना फाटा आहे. त्यामुळं इकडं आपला म्हणजे बोरवाडी, साळवाडी एरिया जर बघितला तर तसा एरिया खूप मोठा आहे. 4 व्हीलर सायरन मार्फत आपल्या इथून निघाली तर ती कावळ पिंपरीला जास्तोपर्यंत आणि तिथून पुन्हा मागायला असतोपर्यंत जो माझा पॅच होतोय तर तो खूप मोठा पॅच आहे. आम्ही पोलीस म्हणून आमची जी काही काम करायला पाहिजे त्याच्यावर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर आपले ग्राम सुरक्षा दलाचे लोक पोलीस पाटील आहेत हे जर सगळे ऍक्टिव्ह राहिले तर त्याच्यामध्ये निश्चित ह्या चोऱ्यांवरती आपल्याला कंट्रोल करते. आत्ताच्या ज्या चोऱ्या झाल्या आम्ही त्याचा पूर्ण म्हणजे दम काढण्याचा विषय असेल, सीसीटीव्ही फुटेज बघण्याचा विषय असेल, बाकीच्या ज्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने त्याचं ऑब्झर्वेशन केलं, आमच्या लक्षात आलं की हे सीसीटीव्ही मध्ये कुठे न येण्यासाठी हे पूर्ण कॅनॉलचा वापर करायला लागलेला आहे. आणि मला वाटतं इथं पुढचे पोलीस पाटील देखील आहे. ज्या दिवशी इथं नारायणवाडीमध्ये जी घटना घडली त्या दिवशी जे मोटरसायकलवर आलेली लोक होती ती मोटरसायकलची लोक बघा म्हणजे एखाद्या कुठल्याही गोष्टीचं आपण चांगलं काम केलं त्याचा आपल्याला निश्चित मिळते. त्या आपल्या सुलतानपूरमध्ये जी शिरोळी सुलतानपूरमध्ये जी घटना घडली होती त्यानंतर त्या ग्रामस्थांनी त्या गोष्टीची तात्काळ दखल घेतली आणि सीसीटीव्ही बसवले जातात. तर ते सीसीटीव्ही त्यांनी कुठं बसवले, जो आपला राजनी फाटा आहे त्या राजनी फाट्यावरती त्याच्या पुढे आल्यानंतर एक मंदिर आहे, एक पूल आहे त्या ठिकाणी, तर त्या मोटरसायकल तिथून बरोबर जाताना दिसल्या. एकंदरीत आपल्याला हे निदर्शन वाटलं की प्रत्येक 2-3 एका मोटरसायकल 2-3 असे ते लोक येतात आणि ते नंबर प्लेट वगैरे गाड्यांचे ठेवलेले नाहीत त्यांनी आणि त्यांचे जे काय हावभाव आहे त्यांचे जे काय म्हणजे त्यांनी कपडे कोणते घातले त्याच्यानं आपल्या लक्षात येतं बाबा पारधी समाजाचे लोक आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या. त्यामुळं आता काही ग्रामस्थ असे आहेत की त्यांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे. घटना घडल्यानंतर त्या घटनेची तात्काळ दखल घेत सीसीटीव्ही लागते. शिरोळी सुद्धा फोटो उदाहरण दिलं, मांजरवाडीमध्ये त्यांनी सीसीटीव्ही बसवलेले आहे.
आपल्या वारंवाडीमध्ये तर बऱ्यापैकी चोरीच्या घटना बऱ्यापैकी थांबलेल्या आहेत, पण चोरी घरफोडीचे स्क्रॅचिंग बिलकुल ह्या पट्ट्यामध्ये नाही. आता नारायणगावमध्ये जिथं जिथं नाही आहे त्या पट्ट्यामध्ये थोड्याशा एरिया मोठा आहे, त्यामुळं नाशिक बायपास आहे, पूनम चौक आहे, त्याच्यानंतर इकडं आपला ओझर फाटा आहे, जुन्नर फाटा आहे, खोडद रोड आहे, त्यानंतर हा खोडदचा चौक आहे. तर ज्या ज्या ठिकाणी थोडंसं सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे अशा ठिकाणी बऱ्यापैकी सीसीटीव्ही आहे आतमध्ये, परंतु जिथं नाही ते तशा अशा ठिकाणी ते टार्गेट करून चेसण्याची किंवा इतर घटना चोर करताना दिसत आहे. तर आजची मीटिंग बोलवण्याचे काही आमचे ठराविक मुद्दे आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे ग्राम सुरक्षा दलाची जी यंत्रणा आहे ती प्रत्येक गावामध्ये दिलेली आहे दादा, परंतु प्रॉब्लेम काय आहे की त्याचा जो काही फंड आहे म्हणजे पैसे जे आहेत ते ग्रामपंचायत त्याचं पे करत नाही, त्याच्यामुळे ती यंत्रणा ऍक्टिव्ह नाही. आता कावड पिंपरीमध्ये त्या दिवशी चोर आला की आम्ही ते पोलीस पाटलाने कॉल द्यायला सांगितलं, अख्खं गाव जागा झालं, अख्खं गाव जागा झालं, त्याच्या गावामध्ये यंत्रणा कार्यरत आहे. त्याच्यामध्ये अशी सिस्टीम आहे की त्या ग्रुपमध्ये जेवढे लोक असतील त्यांनी एक मेसेज टाईप केला, तो मेसेज अख्ख्या पूर्ण गावाला कॉल जातो, मग अख्खं गाव जागा होतं त्याच्यामध्ये. तरी अतिशय चांगली संकल्पना, चांगला तो एक उपक्रम आहे ग्राम सुरक्षा दलाचा, जो ग्राम सुरक्षा यंत्रणेचा. तर तो माझा सर्व या ठिकाणी सरपंच उपसरपंच आहेत, ग्राम सुरक्षा दलाचे लोक आहेत, पोलीस पाटील आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. तर माझा आपल्याला विनंती आहे की सर्व ग्रामपंचायतींनी आपण भरपूर खर्च करतो इतर सगळ्या गोष्टींवरती, परंतु जर ग्राम सुरक्षा यंत्रणेवरती जर आपण किरकोळ काय खर्च केला, वर्षाची मला वाटते जास्त नाही 10-15 फी आहे, प्रत्येक घराला काही 50 रुपये वर्षाचे येतात, वर्षाचे 10-50 रुपये येतात वाढलेला. मला वाटते आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या घरामध्ये आता ज्या पद्धतीने आता सुपा पार्कमध्ये दरोडे पडले, त्याच्यामध्ये लोकांना महिलांना मारहाण केलेले 27 टाके पडलेले लोकांना. तर आपल्या जीवापेक्षा एक 50 रुपये आपल्यासाठी मोठी नाही की लोकांनी जर मनात आणलं तर प्रत्येक गावामध्ये यंत्रणा कार्यरत आहे. आणि माझं ग्रामपंचायतचे जे सर्व पदाधिकारी त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण कंपल्सरी या ठिकाणी आपली जी सुरक्षा यंत्रणा आहे ती चालू करावी. आपण केवळ या छोट्या मोठ्या पैशाचा विचार न करता गावाच्या सुरक्षेला महत्त्व द्यावं. तर हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे सीसीटीव्ही बसवणे. सीसीटीव्हीच्या बाबतीत भरपूर गावांमध्ये दादा सीसीटीव्ही नाही, तर ती काळाची गरज आहे. तुम्हाला सांगतो आता ते अभय पाटील यांची पण घरफोडीची घटना झाली होती, त्याच्यानंतर आपल्या आशिषगावच्या इथं घरफोडीची घटना झाली होती. तर आपल्या ज्या ज्या ठिकाणी घटना, आता बऱ्याच ठिकाणी चेस मॅचिंगच्या घटना झाल्या होत्या, आता बस स्टँडवरती चोरी झाली, ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही उपलब्ध आहे तो प्रत्येक गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. प्रत्येक गुन्हा आम्ही एक गुन्हा सिंगल ठेवलेला नाही की त्याच्यामध्ये आरोपी आलेले आहेत, निदर्शनास आलेत आणि तो आम्ही आपण उघडकीस आणला नाही, प्रत्येक गुन्हा आपण उघडकीस आणलेला. तर त्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायतला माझी विनंती आहे की तुम्ही जे बैलगाडा शर्यत असेल, तमाशा असेल किंवा बाकी इतर उपक्रम असतील ते आपला पारंपरिक उपक्रम आहे त्याबद्दल माझा मत आहे, परंतु त्याच्यावर तर खर्च थोडा कमी करू. आपण जर गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर सीसीटीव्ही बसवली तर निश्चित ह्याचा फायदा 100% आपल्या गावाला होणार आहे. तसेच दादा एक गोष्ट माझ्या लक्षात आपले तर बऱ्यापैकी लोक सधन आहेत, 1-1 कोटीचे 50-50 लाखाच्या महिला आहेत, परंतु सीसीटीव्ही बसवण्यामध्ये खूप लोकांची मानसिकता त्यावर काय मला प्रॉब्लेम माहीत नाही, परंतु सीसीटीव्ही बसवणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये महिला आहेत, तरुण मुले आहेत, आपल्यासाठी त्यांची इज्जत खूप महत्वाची आहे. ते जेव्हा जे पार्टी येतात आपल्या भागात नाही ते लांबला येतात, त्यांना काय घेणं नाही आपण उद्या आपल्या कुठल्या महिलेच्या अंगावर हात टाकला किंवा आपल्या कोणाचं उद्या मारहाण झाली मोठ्या प्रमाणात, तर तो गुन्हा, आता पोलीस आहे ठीक आहे आम्ही पोलीस आहे, परंतु तो गुन्हा वगैरे सांगायसाठी आमच्यासाठी पण काहीतरी बाबा आम्हाला पण काहीतरी पुरावे लागतात, काहीतरी हे पुण्याचं पण प्रत्यक्ष साथ लागतंय, सीसीटीव्ही फुटेज लागतात, काहीतरी गाडी बघणारा माणूस लागतो, असं काहीतरी लागतं. त्यामुळे माझ्या नागरिकांना एवढंच महत्त्वाचं सांगणार आहे की तुम्ही कंपल्सरी सीसीटीव्ही फुटेज, आता काय काय लोकांनी बघा खोडचे पोलीस पाटील आहेत त्यांनी एक 6 जणांचा सीसीटीव्ही कॅमेरा बसवला, त्याच्यामध्ये 2 व्ह्यू आहे, एक त्यांच्या घराकडे आहे आणि एक रोडकडे आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला आपण काय बोललो तर त्या कॅमेऱ्यामध्ये ऐकायला पण जाते, कोण आहे रे आवाज दिला तर बाहेर आवाज जातो तो कॅमेऱ्यामधून. त्यानंतर अलार्म आहे त्या कॅमेराला, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो समोरचं काय बोलतोय तिथं ते आपल्याला कळतंय. त्याच्यामध्ये अशी सिस्टीम आहे की अनावश्यक स्टोरेज होत नाही त्या सीसीटीव्ही मध्ये, जेवढ्या हालचाली झाले तेवढं स्टोरेज होतं. म्हणजे असे खूप चांगले सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि अतिशय कमी पैशामध्ये आहे. तर माझं ग्रामस्थांना एवढं सांगणार आहे की सीसीटीव्ही कंपल्सरी बसवावे. अनावश्यक आपण नको तिकडे खर्च करतोय, परंतु तो खर्च कमी करून जर सीसीटीव्ही वरती खर्च दिला तर त्याचा फायदा होईल. या ठिकाणी तसेच मी
आपल्या वारडवाडीचे सरपंच आहेत त्यांचं मी पाठीमागे देखील कौतुक केलेलं आहे. साहेब तुम्ही जो पुढाकार घेतला ग्रामपंचायतीने त्याचा खरं परिणाम आम्हाला सुख लागलेला आहे. मला सांगायला निश्चित आवडेल तुमच्यावर आम्हाला सुख लागलेलं आहे. वारडवाडीमध्ये सिंगल तुम्हाला सांगतो बघा घरगुती विक्री झालेली नाही, चेस मॅचिंग झालेली नाही, चोऱ्याचा प्रचंड कंट्रोल आहे. तर माझं यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. तर जे जे ग्रामपंचायत अशा प्रकारचं चांगलं काम करतायत निश्चित आम्ही देखील त्यांचं खूप कौतुक करतो, ॲप्रिशिएट करतो. आमदार साहेबांनी देखील पाठीमागे सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं होतं की CCTV बसवणं गरजेचं आहे. आपले जे आपल्या पत्रकार बंधू आहेत त्यांनी देखील वेळोवेळी हे मुद्दे मांडले लोकांपर्यंत. परंतु लोकांमध्ये कसं आहे की जोपर्यंत स्वतःवरती वेळ येत नाही तोपर्यंत ती लोक ती गोष्ट गांभीर्याने घेत नाही. तर हा CCTV खूप महत्त्वाचा विषय आहे. असं आहे की म्हणजे तुम्ही फुकटमध्ये तो सुरक्षा रक्षक 24 तास तुमच्या घरासमोर उभं केल्यासारखी ती परिस्थिती होती CCTV बसवल्याला. त्यामुळे कंपल्सरी सगळ्यांनी CCTV. दुसरी गोष्ट आहे की सेफ्टी डोअर. आपला ते जवळजवळ 7-8 हजारामध्ये सेफ्टी डोअरचा खर्च म्हणजे होतोय. 7-8 हजारामध्ये आपल्याला सेफ्टी डोअर होतात. बऱ्याच लोकांनी सेफ्टी डोअर बसवले नाही. हे लोक आपला दरवाजा इझिली कट करतात. सेफ्टी डोअर असेल तर तो दरवाजा कट करता येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला चोराचं प्रमाण कमी करता येते. तर प्रत्येकाने सेफ्टी डोअर बसवून घ्यावे. गावामध्ये बऱ्याच ठिकाणी आता निंबासावामध्ये तो मोठा सायरन आहे भोंगा. त्याचा तो भोंगा वाजला की 4-5 आजूबाजूच्या गावचे लोक म्हणजे जागे होतात. तर अतिशय चांगलं त्यांचं एक हे आहे. म्हणजे तर त्यांनी भोंगा वाजवला तर कोणी ते पाटलांना शिव्या देऊ नका. त्याचा उद्देश असा आहे की काय ते चोर वगैरे आलेले आहेत म्हणून ते तुम्हाला जागृती करण्याचं काम करतात. नाही तर हे काय बाबा दररोज असलं चालू केलं असं कोणी म्हणू नका. हे तुमच्या सेफ्टीसाठी आहे, तुमच्या भल्यासाठी आहे. तर असे जर भोंगे आता समजा शिरोली सुलतान म्हणून एक गाव आहे, तर असं 2 गावात मिळून जर एक भोंगा बसवता आला तर 10,000 रुपये किंमत आहे. तर बसवता आला तर अतिशय, नाहीतर शेवटी आम्ही तर घेणारच आहे. ज्या ज्या वस्त्यांवरती आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला जमेल त्या पद्धतीने पोलीस पाटलांचं सहकार्य वगैरे घेऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये छोटे जे सायरन आहे त्याची 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरची रेंज आहे असं तर बसवणारच आहे. परंतु जर भोंगा बसवला तर त्याची रेंज मोठी आहे, 3-4 किलोमीटरची रेंज आहे. सगळे लोक जागे होऊ शकतात. तर असे जर भोंगे बसवता आले तर अतिशय चांगली गोष्ट होऊन जाईल. दुसरी गोष्ट गावामध्ये आता बिबटेची भीती आहे, परंतु इकडे तिकडे जर पेट्रोलिंग करणं शक्य नसेल तर जे वस्त्या वगैरे आहेत तिथं बाबा 100 लोकांची 200 लोकांची वस्ती आहे तिथं प्रत्येक घरात 4-5 लोक 2 वाजेपर्यंत जर जागली, 2 वाजेपर्यंत जागायला कोणालाच काय प्रॉब्लेम नाही माझ्या माहितीप्रमाणे. 2 वाजेपर्यंत जर प्रत्येक घरात एक माणूस जर तुम्ही अल्टरनेट केला प्रत्येक दिवशी, आज ह्या घरातले उद्या त्या घरातले, तर प्रत्येक तुमची वस्ती जी आहे कार्य थोडासा हा जो काळ आहे चोऱ्यांचा तो चोर हे सापडोपर्यंत जर प्रत्येकाने काळजी घेतली, प्रत्येक घरातले 2-3 वाजेपर्यंत लोक जागे ठेवले तर हे चोऱ्यांचं प्रमाण कमी करता येईल. त्या दिवशी मला वाटते बाबूभाऊंनी ते चोर आले साहेब संशयित लोक उभे आहेत म्हणून फोन पण केला होता. आमची लोक तिथं पोहोचतोपर्यंत थोडी गडबड झाली, उशीर झाला. ते लोक आम्हाला तिथे खायला तिथं वाटला तो आम्हाला तिथं अतिशय आतमध्ये असल्यामुळे लोक पोहोचतोपर्यंत ती घटना टळून गेली. कदाचित जर ते स्पॉट आम्हाला लवकर कळालं असतं तर ही घटना टाळता आली असती सॉरी. तर त्यामुळं माझं अजून एक जी मोटरसायकलवरती लोक आली होती ती मला वाटतं खोडचे पाटील आलेत का? हां, खोडचे पाटील पुढे. तर त्या खोडचे पोलीस पाटील त्यांचा एक भाचा मला वाटते चोर आले त्या दिवशी ते पोरांनी नंबर नोट केला होता बरोबर आहे? आले का मुलगा? दादा ह्या मुलांनी तो संशयास्पद गाडी 16 पासिंग ह्या गाड्या माणसाने पाणी करायला चालू होते आणि डाऊटफुल वाटलं त्यांनी गाडीचा नंबर लिहिला आणि टकली तीच गाडी CCTV मध्ये घ्यायला झाली. ती गाडी पारदर्शक जोरडा पडलाय तिथून ती चोरलेली गाडी निघून. म्हणजे जर ग्राम सुरक्षा जर अशा प्रकारे ऍक्टिव्ह असेल तर आपल्याला निश्चित ह्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो. तर ही एक गोष्ट तुमच्या म्हणजे निदर्शनास आणून द्यायला मला निश्चित आवडेल. दुसरी गोष्ट आहे की मला बऱ्याच लोकांना तुम्हाला डाऊटफुल वाटलं तर पोलीस स्टेशन पर्यंत माहिती कशी द्यायची? प्रत्येकाकडे नंबर नाहीये, प्रत्येक व्यक्तीकडे पोलीस स्टेशन. तर डायल 112 तुम्ही फोन केल्यानंतर तात्काळ तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनची मदत मिळते. 24 तास तुम्हाला सेवा, त्यासाठी वेगळा आपण कर्मचारी नेमलेला असतो डायल 112 साठी. तो 24 तास तुम्हाला उपलब्ध आहे कर्मचारी. मला कधी काय अडचण आली, कुठे संशयास्पद वाटलं, काय कुठं भांडणं चालू आहे, मारामार चालू आहे, कुठे ऍक्सिडेंट झाला, कुठं चोर आले, तुम्ही डायल 112 ला फोन करा, तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी मदत मिळते. प्रत्येकाकडे पोलीस स्टेशनचा नंबर असेलच असं नाही, कधी तो नंबर लागेल नाही लागेल किंवा कधी कदाचित तो माणूस फोन उचलला नाही, परंतु डायल 112 तुम्ही फोन केल्यानंतर तुम्हाला तात्काळ या ठिकाणी मदत मिळते. त्यामुळे त्या यंत्रणेचा तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा करून घ्यावा. त्यानंतर आता ग्राम सुरक्षा दलामध्ये जास्तीत जास्त पोलीस पाटलांना माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त जी तरुण मुलं आहेत त्यांना या ठिकाणी ऍक्टिव्ह करावं, जेणेकरून बाबा किंवा त्या मुलांना त्या ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपमध्ये आपल्याला सहभागी करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला आणखी त्या पद्धतीने मदत घेता येईल त्यांची. दुसरी एक गोष्ट, घरामध्ये आता
जे आतकरी मळ्यामध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये दादा एक गोष्ट अशी निदर्शनाला येईल की त्यांचे केळीचे गड चोरीला जात होते पण त्यांनी केळीच्या ह्याच्यामध्ये CCTV बसवले केळीच्या बागेमध्ये आणि घरामध्ये जे केळीचे पैसे वगैरे आले होते घरामध्ये आजी आजोबा एकटेच आहेत वयस्कर आहेत तर त्यांनी घरामध्ये कुठल्या प्रकारचे CCTV बसवले नाहीत घराच्या बाहेर कुठल्या प्रकारचे लाईट बसवले नाही आपण केळीचं घडी एखादा चोरीला जाऊ शकतो त्याबद्दल माझं मत नाही केळीसाठी CCTV बसवले पण आपण तू घरामध्ये जे पैसे आलेले आहेत जवळजवळ मला वाटतं 8-10 तोळस एक 2 लाख रुपये कॅश एवढी रक्कम जाते तर CCTVची किंमत किती आहे CCTVची किंमत किती आहे 6,000 रुपये एक जो CCTV त्यामध्ये तुमचं जेवढे गरजेचं तेवढं कवर होते मला सांगा एक आपलं 8-10 लाखाचं नुकसान झालं त्याच्यामध्ये आपण CCTV अजून पण आम्ही दररोज आता नाईटला तिथे जातो याचे लोक परंतु अजून पण त्यांनी CCTV बसवली म्हणजे ही परिस्थिती आहे म्हणजे तर माझ्या नागरिकांना माझं आव्हान आहे की CCTV पासून आपल्याला स्वतःला सुरक्षित करावं आपल्या नागरिकांना सुरक्षित करावं गावाला सुरक्षित करावं दुसरी गोष्ट आपल्या गावामध्ये काही संशयास्पद लोक दिसली तर तुम्ही फक्त स्वतःपुरती ती गोष्ट मर्यादित ठेवू नका ती गोष्ट तुम्हाला कळली तर तुम्ही तात्काळ बाबा पोलीस स्टेशनला कळवा आपल्या ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपवर कळवा गावाला कळवा म्हणजे जेणेकरून बाकीचे लोक कुठं जे बेसावध असतील ते लोक सावध होतील तुम्हाला दिसलं तुम्ही एकट्यापुरतं ठेवलं तुम्हाला दिसलं बाबा माझ्या घरात गेले तर 5-6 लोक तुम्ही एकट्यापुरतं जाऊ माझ्या कळलं असं कळलं तर तुम्हाला नको अडचण येणार आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांना म्हणजे निष्काळजी राहणार घटना होणार त्याच्यामुळे बाबा प्रत्येकाने या ठिकाणी काळजी घ्यायची की आपल्याला जर काय संशयास्पद वाटलं तर तात्काळ आता एक काल कुठल्या तरी मला वाटतं नगरवाडी परिसरात एक संशयास्पद स्कॉर्पिओ आली होती तर आम्हाला त्यांनी कळवलं तात्काळ आम्ही चेक केलं तर त्या स्कॉर्पिओमध्ये 8-10 लोक निघाले परंतु ते शेतखत वगैरे भरायला काहीतरी ते आली होती ते कोंबड्याचं खत वगैरे भरायला आली होती म्हणजे पोलिसांची योग्य तात्काळ तुम्हाला मदत मिळते तर तुम्ही त्या गोष्टीचा फायदा करून घ्या एवढंच मला सांगणार दुसरी गोष्ट आत्ताच्या तुम्ही ठराविक घटना बघितल्या चेंज नाही कसं दुसरी गोष्ट आता तुमचं ते दागिने उजळून देतो म्हणून ते येतात पुन्हा ते तुमच्या दागिन्याची पूजा करून येतो म्हणून ते साधू बंधू बाबा वगैरे येतात त्यानंतर तुमचे ते उजळून देतो दागिने वगैरे अशा पद्धतीचे लोक येतात किंवा तुमचं ते जाते देवाला हे घेऊन ये ते घेऊन अशा बऱ्याच घटना घडलेल्या त्या ठिकाणी तर असं कुठल्याही आमिषाला बळी पडू नका दागिने उजळून द्यायचे तुम्ही सोनाराकडे जावा ना असं माणूस तुमच्या घरी पोच सेवा येतो तर तुमचे दागिने उजळून देणार म्हणजे काय करणार तुम्हाला ते डुप्लिकेट दागिने नाही तर एखादी लोखंडाची ती पट्टी ते कपड्यात गुंडळून देतो किंवा पोलीस आहे की पोलीस आहे बाबा तुमचे ते मागं दरोडा पडलाय फक्त तुमचे दागिने काढून द्या तुमचे हे काढून द्या आणि तुम्हाला मग ते जाताना एक दगडाचा बरोबर तुकडा किंवा लोखंडाची चीज घेऊन जाणार तुमचे दागिने कशाला होणार अशा कुठल्याही आमिषाला या ठिकाणी बळी पडू नये एवढ्या काही महत्वाच्या सूचना होत्या सर तो याचा विषय सांगा ना इंजिनियर पकडला होता त्याच्याकडे पैसे सापडले नोटा हां तर आता मागच्या 2 दिवसापूर्वी म्हणजे एक नाशिकचा इंजिनियर होता तर थोडासा मनोरुग्ण होता तर तो म्हणजे एक संस्थेकरित्या त्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर थांबला मग लोकांना थोडा डाऊट आला की हा सगळा थांबलाय आणि तो काय करत होता की मनोरुग्ण असल्यामुळे ती जी बाहेर आपण लेडीज उभी केलेली असते ते डेमोसाठी लेडीज काय म्हणतात स्टॅच्यू उभा केलेला असतो स्टॅच्यूकडे जर बघत होता असा मग त्या लोकांना डाऊट आला सर लेडीजला वगैरे डाऊट आला कारण हे असं काय करतं त्या लोकांनी लगेच त्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पटकन त्याला पकडला त्याची खात्री केली त्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं पोलीस स्टेशनने तात्काळ गाडी पाठवली त्याला ताब्यात घेतलं त्याची मोटरसायकलची खात्री केली त्यानंतर असं लक्षात आलं त्याच्या नातेवाईकांचा संपर्क केला तर लक्षात हा मनोरुग्ण आहे त्याकडे एवढे पैसे पण हे कुणीतरी सतर्कता दाखवली म्हणून आपल्याला या गोष्टी करता आल्या बस स्टँडवरती मागं आता मागच्या 2 दिवसापूर्वी एका आजीचा असं दागिने काढून घेतले लगेच त्या आजीने पोलीस स्टेशन आपलं चौकीचे आहे तिथं बस स्टँडवर त्यांना कळवलं CCTV फुटेज बघितले ती बसवरून ती निघाले त्या आहे पण लगेच तात्काळ जाऊन आपल्याला लोकांनी तिला पकडले म्हणजे CCTV फुटेजचा हा फायदा तो जवळजवळ 2.5-3 लाखाच्या दागिने त्या आजीचे आपल्याला या ठिकाणी परत करतात तर माझं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज सगळे या ठिकाणी असं काय आहे आदरणीय आमदार साहेब आहेत बाबूभाऊ आहेत सर्व पदाधिकारी आहेत तर माझं त्यांना सर्व सरपंच आहेत एवढं सांगेल की आपल्या गावची सुरक्षा आपल्या नागरिकांची सुरक्षा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे ज्या काही सूचना दिल्या त्याचं या ठिकाणी आपण सर्वांनी पालन करावं तर आणि आपला गाव आपलं स्वतःचं घर सुरक्षित करावं एवढं बोलतो आणि सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमात हजर राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.